हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप सगळं काही मजेत असेल. मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मस्त आपण फिश हरियाली बनवणार आहोत, तेही वाम माशाची. तर खूप झटपट फटाफट रेसिपी बनवणार आहोत. तर हे मी लहान मुलांसाठी बनवलं होतं. दोन्ही प्रोसेस जरा वेगळ्या पद्धतीच्या आहेत, पण एकाला तिखट बनवते मी, लहान मुलांना करायचं म्हणून बिना तिखटाचं बनवले. आणि आमच्यासाठी मस्त असं झणझणीत हरियाली फिश फ्राय बनवली आहे. चला तर वेळ न घालवता आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर अर्धा किलो वाम फिश घेतलेल्या, ब्लॅक कलरची म्हणजे काळ्या कलरची. काळी वाम घेतलेली, 2 कलरची असते, एक पांढरी असते एक काळी असते. काळी खूप चवदार असते, तर घेताना नेहमी काळी कलरचीच बघून घ्या वाम. आता वाममध्ये थोडासा वशाळ वास असतो, ते घालवण्यासाठी काय करायचं, कढईमध्ये चांगलं पाणी तापून द्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं हळद टाकायचं. पाण्याला चांगली उकळी फुटली की लगेच वाम त्यात टाकून द्यायची एक एक पीस करून. त्यामुळं काय होतं, सगळा वशाळ वास पण निघून जातो आणि त्या वामवरची सगळी घाण पण निघून जाते. ह्याला काही जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त 5-1 मिनिटभर फक्त गरम करायचं आणि काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे सगळे मी आता वामचे तुकडे सगळे पाण्यामध्ये असे खालीवर करून टाकून घेते आणि 5-1 मिनिटभर ह्याला चांगलं एक उकळी फुटू देते. तर बघा मस्त असं एक उकळी फुटली, सगळी घाण निघून गेली. पाहू शकता किती ते पाण्यावर अशी घाण आलेली आहे. तर नक्की तुम्ही ही प्रोसेस करा. वाम आणले तर दुसऱ्या फिशला नाही केलं तरी, म्हणजे दुसऱ्या माशाला नाही केलं तरी चालतं, पण वाम माशाला थोडासा वशाळ वास असतो, त्यासाठी ही प्रोसेस करावंच लागते. तर तुमची इथं कशी करतात नक्की सांगा मला कमेंटमध्ये. तर आता हे सगळं मी पाण्यातून एका झारीच्या सहाय्याने सगळं काढून घेणार आहे आणि सगळं पाणी फेकून, काही त्याची चव काही जात नाही त्याच्यामधली. फक्त 5च मिनिट आपल्याला गरम करून घ्यायचे, जास्त वेळ नाही. नंतर मी फोडणीची तयारी करणार, त्यासाठी थोडासा मसाला वाटून घ्यायचा आपल्याला. तर थोडंसं तेल टाकले कढईमध्ये आणि हरियाली म्हणजे हिरवं वाटण करणार आहे, त्यासाठी मिरचीचा वापर केलेला आहे. तर हिरवा कलर येण्यासाठी मग 7-8 मिरच्या घेतल्यात, 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. थोडं मूठभर कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं. जर तुम्हाला इथं पुदिना आवडत असेल ना तर तुम्ही पुदिना टाकला तरी चालतो. तर अशा प्रकारे सगळं हे तळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यातच थोडंसं बाजूला, स्टार्टिंगला मी खोबरं नाही टाकलं होतं तळायला, त्यामुळं आता मी खोबरं थोडंसं एका बाजूला ते करून, मिरचीचं कोथिंबीरचं सारण ते एका बाजूला, खोबऱ्याचं हे चांगलं मस्त असं खरपूस तळून घेणार आहे. तो थोडंसं लालसर झालं ना, सगळं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला ह्याचं वाटण करणार आहोत. तर चांगलं ह्याला एकदा मस्त तेलामध्ये एकजीव करायचं. थोडं आल्याचं तुकडे पण टाकलेले आहे बारीक चिरून, 1 इंच आलं कट करून घेतलं साल वगैरे काढून. आता परत तेल टाकायचं थोडंसं आणि त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेलं आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे, थोडेसे धने पावडर टाकलेले आहे. आणि हे तेलामध्ये चांगलं मसाला हे करून घ्यायचा. आणि हे वामचे तुकडे आहेत ना, एक एक असे मस्त असे क्रिस्पी हुस्तर तळून घ्यायचे आहेत. मस्त असं लागतं मग ते भाजीमध्ये. तर अशा प्रकारे एक एक सगळे एक एक पीस मी टाकून घेणार आहे आणि अर्धे मी पोरांसाठी वेगळे काढून ठेवले आहेत. तर अर्धेच तळणार आहेत, जेवढे आम्हाला लागणार आहे मोठ्यांना. तर अशा प्रकारे आलटून पलटून मस्त असे लालसर हुस्तर तळून घ्यायचे आहेत. त्यामुळं काय होतं, जेव्हा आपण हरियाली फिश बनवतो ना, म्हणजे मग त्यात हे वामचे तुकडे असे सुटत नाही, म्हणजे तुटत नाही. कारण की वाम हे थोडंसं गिळगिळचं असतं, त्यासाठी ना तुम्ही हे तेला मसाल्यामध्ये छान मस्त त्याला फ्राय करून घ्या. तर अशा प्रकारे 2-1 मिनिटभर मस्त फ्राय करून घेतलं. नंतर हे वाटलेलं सगळं वाटण टाकून घेतलेलं आहे. नंतर मग छान मस्त वाटण आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि टाकून नंतर मिक्स करून घ्यायचं. खूप मस्त होते ही वाम फिश फ्राय. तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि कुठून तुम्ही बघताय माझा व्हिडिओ तेही सांगा कमेंटमध्ये. तर अशा प्रकारे मस्त आलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि नंतर झाकण लावून ह्याला 5-1 मिनिटभर आपण फक्त शिजवून घेणार आहोत. तर पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. पण पुन्हा एकदा असं पलटी करून घ्यायचे सगळे पीसेस अलगद हाताने. तर सगळे असे मस्त फिरून घेतल्यानं परत एकदा झाकण लावून आपण ह्याला अजून एक 5-1 मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत. तर कलरही मस्त असं तेल तर किती छान सुटलेलं आहे, पाहू शकता. आणि आपलं तयार आहे हरियाली फिश फ्राय. आणि हलव्या माशाचं पण करू शकतो आपण, कुठले तुम्हाला जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ना त्या माशाचं तुम्ही करून बघा. फक्त मसाले हेच वापरायचे सगळे. आणि वाम थोडंसं गरम मी करून घेतलं, तर दुसरे मासे नाही केले तरी चालते. तर वामला फक्त गरम करून घ्यायचं आणि अशाच प्रकारे तुम्ही हरियाली फिश फ्राय
बनवून बघा. आता मुलांसाठी मी करते, तर त्यासाठी एका पातेल्यात तेल टाकलेलं आहे 1-1.5 पळी. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली फुलू द्यायची आहे तेलामध्ये. त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं आहे. खूप मस्त होते मुलांची पण. मुलं तिखट खात नाही म्हणून मी ना त्यांच्यासाठी असं वेगळी पद्धतीने त्यांनाही आमच्यासारखंच करून देते. कारण की कधी मुलं काय करतात, मोठ्यांच्या ताटात बघितलेलं आहे ना तेच मागतात. नंतर मी हे एक मसाला करून घेतला होता. तर हे लसूण, कोथिंबीर वेगळा मसाला, म्हणजे तो मिरचीचा मोठ्यांना वेगळा केला आणि हे लहानच्या वेगळा केलेला, खोबरं, डाळ ते सगळं मी मसाला वेगळा करून घेतला थोडासा. त्यातले 3-4 चमचे मसाले टाकून घेतले तेलामध्ये, छान तळून घेतलेला आहे. आणि नंतर मग तेल सुटूस तळले की आपण ह्यात थोडेसे कोरडे मसाले टाकणार आहोत. तर कोरडे मसाल्यामध्ये फक्त मी हळद आणि गरम मसाला आणि धने पावडरच टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं नाही. तर अशा प्रकारे पूर्ण मसाले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. नंतर तळल्यानंतर आता हे एक मासा आपण सोडून घेणार आहोत मसाल्यांमध्ये. तर अशा प्रकारे सगळे मासे मी टाकून घेतलेले आहेत, जे आपण गरम करून घेतले ते एकदाच. नंतर ह्याला अलगद हाताने आलटी-पलटी करून घ्यायचं आहे. जर तुमच्या पोरांना रस्सा भाजी आवडत असेल तर थोडंसं या स्टेजला तुम्ही गरम पाणी टाकू शकता. आणि जर सुक्कं खायचं असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालतं. 2-1 मिनिटभर ह्याला पण आपण असं झाकण लावून शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असं मासे तयार आहे लहान मुलांचे पण. तर नक्की तुम्ही करून बघा. लहान मुलांना असं तिखट वगैरे खात नाही तर अशी पद्धत मासे खाऊ घालायचं असेल तर अशा प्रकारे मासे करून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. खूप टेस्टी लागतात आणि खरंच मुलं आवडीने खातात असे मसाल्याचे सुके मासे असले तर. माझे मुलं तर खूप बाबा आवडीने खातात, खरंच त्यांना लय आवडतात. ते हप्त्यातून एकदा तरी बनवायलाच लावतात मला असे मासे. तर हे बघा मोठ्यांचे हिरव्या मिरच्यातले मस्त फिश फ्राय हरियाली एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. इतकं जबरदस्त दिसते ना, तितकंच खायला बी खूप चवीचं असतं, भन्नाट लागतं हे. तुम्ही नक्की करून बघा फिश हरियाली. आणि हे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. तर दोन्ही डिश एकदम झटपट तुम्हाला करून दाखवलेले आहेत. एकदा नक्की कमेंटमध्ये सांग कशी वाटली म्हणून. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि असे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही मी माझी रेसिपी टाकेल ना त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल आणि तुम्ही लवकर माझे व्हिडिओ एन्जॉय करू शकता. तर असेच छोटे मोठे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. नक्की सबस्क्राईब करा. आणि आता तुमचा निरोप घेते. मस्त घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.